वेलकम टू माय चॅनल पल्लवी माने ब्लॉग्स। तर शिमला मिर्च, भरलेली शिमला मिर्च कशी करायची ती तुम्हाला थोडक्यात सांगते। घरगुती पद्धत, सोपी पद्धत, अगदी जास्त काही साहित्य लागत नाही, काही नाही। शेंगदाण्याचं कूट घ्या आणि लसूण, जिरे कुटून, मीठ, हळद, लाल तिखट ते कुटामध्ये सगळं एकत्र करा। आणि नंतर इथं मी थोडंसं बाहेरच्या भाज्या व्यवस्थित येत नाहीत, त्यामुळं त्याला थोडंसं गरम पाण्यात उकळून घेतलेलं आहे। आणि नंतर मग त्याचे काप करून त्यात तो मसाला कुटाचा तयार केलेला भरलेला आहे। आणि नंतर मग इथं आपण लसण जिऱ्याची फोडणी देऊन त्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेणार आहोत आणि वाफेवरती शिजवून घ्यायची, पाणी न टाकता वाफेवर शिजवायची। तर 5 मिनटं अशी छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्याच्यावरती 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅस छोटा करायचा, 5 मिनटं शिजू द्यायची मस्त। आणि नंतर मग हवं तर वरून थोडंसं तिखट अजून तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जर तिखट भाजी पाहिजे असेल तर। तर बघा इथं छान भाजी तयार झालेली आहे आणि आमची लाईट गेलेली होती, त्यामुळे कॅमेऱ्यात काही कॅप्चर नीट झालेलं नाही आहे। नंतर पोळ्या केल्या, वरण केलं, भात केला आणि छानपैकी जेवलो। धन्यवाद।